हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यासाठी आम्ही ॲक्च्युली काही गुढी वगैरे उभारली नव्हती, कारण आमचे जे रिलेटिव्ज आहे ते एक काका ऑफ झालेले, सो गुढी आम्हाला उभारायची नव्हती. पण स्टील मी जेवण बनवण्याचा प्लॅन केला, कारण थोडासा एक चेंज म्हणून. त्या दिवशी मलाही ऑफिसला सुट्टी होती, सो मी इथे आंबारस बनवायला घेतला आहे. आणि त्यासाठी पहिले मी हे आंबे भिजत ठेवलेले, लाईक 15-20 मिनटं अर्धा तास मी नेहमी भिजत ठेवते, सो दॅट त्यातली गरमी थोडी कमी होईल आणि तो आंबारस जास्त आपल्यासाठी हानिकारक नसेल. सो इथे हे आंबे भिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर मी त्याचं लाईक इथे मी तुम्हाला 2 पद्धती एक्सप्लेन करेल. एक म्हणजे पूर्ण छिलके मी वरून पहिले काढून घेतलेले आहे आणि सेकंड पद्धतमध्ये मी आंबा कापून घेतलेला आहे. पण मला जी आहे ती सेकंड पद्धत खूप आवडते, ज्याच्यामध्ये आंबा आपण कापून घेतो, सो दॅट तो ते जे पल्प आहे ते आपण प्रॉपरली स्पूनने काढून घेतो आणि ते जास्त वेस्टही जात नाही. पण जे फर्स्ट मेथड आहे ज्याच्यामध्ये छिलके काढलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की थोडं जे आहे आंब्याचं पल्प त्याला राहतो आणि ते वेस्ट जातं. आपण काही तेवढं वॉश वगैरे करत, ते पूर्ण क्लीन करत नाही बसत, सो तिथे ते वेस्ट जातं. इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच की मी कुठली पद्धत रेफर केली आहे. मला ती जी सेकंड यूज केली ती मला खूप आवडली. आणि त्यानंतर इथे आंबारसला मी थोडीशी विलायची पावडर वगैरे टाकली आहे, सो दॅट तो आंबारस जो आहे तो बोलतात शरीराला बाधत नाही. त्यामुळे आणि थोडंसं नंतर दूध ॲड केलं आहे, थोडंसं पाणी पण ॲड केलं आहे, थंड पाणी, माठातलं थंड पाणी ॲड केलं आहे. अशा पद्धतीने इथे आंबारस बनवला. देन पुरी बनवली, देन बटाट्याची भाजी बनवली आणि डाळ भात. असा होता हा आमचा मेनू. नंतर इथे मी पटपट डाळीची फोडणीची तयारी करत होती. डाळ भात पटपट करून घेत होती, कारण त्रिश झोपलेला होता ॲक्च्युली आणि तो उठायच्या आधी स्वयंपाक रेडी करायचा होता. सासूबाई घरी नव्हत्या, सो त्यानंतर फायनली इथे मी पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहे. पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे शॉर्टकट मेथडच यूज केलेली आहे. झाकण्याने डायरेक्टली पुऱ्या कट करायचं, कारण माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता की एक सेपरेट पुरी मी लाटत बसेल आणि देन मी करेल. आणि पुऱ्या जर फुगत नसेल तर ही मेथड नक्की ट्राय करून बघा की एक पुरी फक्त कढईत टाकायची आणि त्याच्यावरनं त्या चमच्याने किंवा झाऱ्याने फक्त तेल त्याच्यावर शिंपडत राहायचे, जेणेकरून पुरी फुगते. अशा पद्धतीने ते प्लेट आहे रेडी. आंबारस, पुरी, बटाट्याची भाजी, डाळ भात, या जेवायला. आणि आता इथे माझा हिरो मला जेवण भरवत आहे, तो आम्हालाच खायला घालत आहे. ही वॉज लाईक की आई तू आता खूप दमली आहेस आणि मी तुला भरवतो, तू बस आराम कर. आणि तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये तो स्पून तोंडात गेलं आहे की नाही वाकून वाकून बघतो. इट इज रिअली फनी, बट इट्स अ हार्ट टचिंग व्हिडिओ फॉर मी. लाईक मला खूप छान वाटत होतं त्याच्या हातून खायला आणि त्याच्या चेहऱ्यावरची जी खुशी आहे ती पाहून मला खूप भारी वाटत होतं. म्हणजे त्याला असं वाटत होतं की जी आई रोज मला भरवते, आज मी तिला भरवते, ती खुशी त्याच्या चेहऱ्यावर आहे.
आणि इथे मी तुमच्यासोबत त्रीचं फर्स्ट पाडव्याचं जे फोटोशूट आम्ही केलं होतं ते व्हिडिओज काही माझ्याकडे आहेत ते शेअर करत आहे. आय थिंक 5 मंथचा होता तेव्हा, गेल्या गुढीपाडव्याला. सो आम्ही काही फोटोशूट इथे केलं होतं. मी त्रिशला पुजारी बनवलेला आणि साईडला गुढी उभारलेली. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. लिव्ह लाईफ हॅपीली. बाय. टेक केअर.